सोलापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गाजवळील शेळगी नाल्याला खूप मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे या नदीसारखं स्वरूप या नाल्याने घेतलंय। त्यामुळे स्पर्श हॉस्पिटल जवळ असेल किंवा या परिसरातील आर्यनंदी नगर असेल या भागातील अनेक झोपडपट्ट्यामध्ये पाणी शिरू लागलं आहे। सोलापूर शहरात काल रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे 6 तासात तब्बल 118.3 मिलीमीटर एवढा विक्रमी असा पाऊस झाला। त्यामुळे शेळगी, दहिटणे, विडी घरकुल, कर्देहळी या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी येत असून हे पाणी शेळगीतून पुढे तुळजापूर नाक्याला आलेलं आहे। तुळजापूर नाक्यावर आपल्याला देखील माहित आहे की रूपाभवानी स्मशानभूमी आहे, त्या ठिकाणी देखील सोलापूर तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग काही वेळ बंद होता। आता पोलिसांच्या सहकार्यामुळे एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू केली आहे आणि आपण इथलं हे पुणे नाक्यावरचं दृश्य बघतोय। पुणे नाक्यावर देखील खूप मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे या शेळगी नाल्याला नदीसारखं स्वरूप आलेलं आहे। जुने पुणे नाक्यावरचं हे दृश्य आपण पाहतोय। एकीकडे खूप मोठ्या प्रमाणावर झालेली नाल्याच्या भोवतीची अतिक्रमणं, नाला ट्रेनिंगची व्यवस्थित न झालेली कामं यामुळे सोलापूरकरांना वारंवार या नाल्याचा फटका बसतोय। अनेकांच्या घरात पाणी शिरतंय, लवकर हे पाणी पुढे सरकत नाही, त्यामुळे वारंवार अशी परिस्थिती उद्भवत आहे। हे बाळे स्मशानभूमीजवळचं दृश्य आपण पाहतोय। हा रस्ता जुना होता, तो देखील बंद झालेला आहे आणि खूप दिवसापासून इथून पाणी वाहते। काल मुसळधार पाऊस पडल्यामुळे इथला पाण्याचा वेग आणि इथल्या पाण्याची उंची खूप मोठ्या प्रमाणावर आहे। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800।